निकाल आल्यानंतर आता याविषयी बाजूनं आणि विरोधात दोन्हीकडनं प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे आणि अशात हा निकाल समजून घेणं, त्याचे अर्थ अन्वयार्थ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि यासाठीच वकील सिद्धार्थ शिंदे या क्षणाला आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडे जाणार आहोत, या निकालाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत आणि याचे कसे परिणाम आता आगामी काळामध्ये होऊ शकणार आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। सिद्धार्थ शिंदे, तुमचं पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। सगळ्यात पहिला प्रश्न या आजच्या निकालाच्या निमित्तानं तो म्हणजे आज जो निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे, ज्याची अर्थातच बऱ्याच दिवसांपासून फक्त महाराष्ट्रालाच नाही देशाला आणि देशामधल्या संविधानाचा अभ्यास करणाऱ्या, कायद्याचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना या निकालाची प्रतीक्षा होती। आज अखेर तो निकाल आलाय। हा निकाल आलेला असताना आता या निकालाकडे कसं पाहायचं? जसं म्हटलं जातंय एका बाजूनं की हा समतोल निकाल हा नार्वेकरांनी दिलाय असं म्हणून याच्याकडे पाहायचं, की ज्या पद्धतीनं विरोधकांकडून आरोप होतोय हा निकाल एकांगी आहे म्हणून याकडे पाहायचं? तुम्ही याकडे कसं बघता? बघा, काही लोकांचं म्हणणं असेल की हा समतोल निकाल आहे कारण कोणीच अपात्र ठरवलं गेलेलं नाहीये। पण ह्याच्यात एक आहे की कोणीच अपात्र ठरवलं न गेल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आता राहणारच। पण नार्वेकरांनी असंही सांगितलं की ते भरत गोगावलेंना व्हिपची रेकग्निशन देत आहेत। आता जर उद्या जरी भरत गोगावलेंनी उबटाच्या 14 आमदारांवर 15 आमदारांवर व्हिप लागू केला आणि तो त्यांनी झुगारला तर परत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू होऊ शकते। तर आता अपात्रते वाचवण्यासाठी, आमदारकी वाचवण्यासाठी आज ती वाचली आहे नार्वेकरांच्या थ्रू, पण उद्या जर गोगावलेंनी व्हिप बजावला आणि त्याचं त्यांनी उल्लंघन केलं उबटाच्या आमदारांनी तर परत त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई होऊ शकते आणि ते अवॉइड करायला त्यांना आता परत एकनाथ शिंदेंना जॉईन करण्याशिवाय काही पर्याय उरलेला नाहीये। त्यामुळे आज जरी आपण हा निकाल म्हणतोय की हे सगळेच ह्याच्याबद्दल खुश आहेत, एक तर उद्धव ठाकरे ह्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जातीलच कारण त्यांनी मागणी केली होती की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करण्यात यावं। ती मागणी नार्वेकरांनी फेटाळली आहे, तर त्यामुळे उद्धव ठाकरे हे जातीलच सुप्रीम कोर्टात। पण आता उद्या गोगावले काय करतील? उद्या परवा तेरवा ते काहीतरी जर त्यांनी व्हिप काढला, काही नोटीस इश्यू केली मीटिंगसाठी आणि जर उद्धव ठाकरेंचे आमदार त्याला आले नाही तर डायरेक्टली ते डिस्क्वालिफिकेशनसाठी पात्र होतात। त्यामुळे त्याचा अर्थ असाच आहे की त्यांचं म्हणणं आहे की मी व्हिप बजावेल, जेव्हा कधी मी बजावेल तेव्हा जी तुम्ही मान्य केली नाही तर तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल आणि ते जर तुम्हाला व्हायचं नसलं तर तुम्ही आमच्याकडे या, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत तुम्हाला यावंच लागेल तुमची आमदारकी जर वाचवायची असली तर। म्हणजे याचा अर्थ असा काढायचा की आत्ता जरी ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांवरती अपात्रतेची कुठलीही कारवाई झालेली नसली तरी आजचा आलेला हा निकाल हा एक प्रकारे त्यांच्यासाठी भविष्यातला इशारा असणार आहे। हो आहेच, कारण हा तुर्तास जरी त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाहीये पण जर गोगावलेंना रेकग्निशन दिलेली आहे राहुल नार्वेकरांनी, त्यामुळे उद्या जर गोगावलेंनी काही व्हिप इश्यू केली उबटाच्या आमदारांवर ती त्यांना मान्यच करावी लागेल कारण पक्षही आता एकनाथ शिंदेंकडे आहे आणि राहुल नार्वेकरांचं पण म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंचाच पक्ष आहे आणि गोगावले हे व्हॅलिड व्हिप आहेत। राहुल नार्वेकरांचं म्हणणं आहे की 21 जून 2022 सुनील प्रभू हे व्हिप राहिलेले नाहीयेत, त्यामुळे गोगावले हे व्हिप आहेत। आता जर त्यांनी व्हिप इश्यू केली उबटाच्या आमदारांविरुद्ध आणि ती त्यांनी झुगारली तर ते परत अपात्रतेला त्यांना सामोरं जावं लागेल आणि ते जर नाही व्हायचं असलं तर त्यांना एक तर एकनाथ शिंदेंना जॉईन व्हावं लागेल त्यांची आमदारकी वाचवायला। आता सुप्रीम कोर्ट बघू ह्याच्यात काय करतं। ह्याच्यात स्थगिती मिळण्याचा काही विषय नाहीये कारण कोणच अपात्र नाहीये, त्यामुळे हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल। उद्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे सुप्रीम कोर्टात जातील, पण जसं तुम्ही इलेक्शन कमिशन बाबतचा निर्णय अपील बघितला तो अजून पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात, तसं हे मॅटर पण काही महिने किंवा वर्ष पण हे पेंडिंग राहू शकतं आणि जोपर्यंत निकाल येईल तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभा हे झालेले असतील। त्यामुळे आता लवकरात लवकर निकाल कसा लावून घ्यायचा सुप्रीम कोर्टाकडून ही उद्धव ठाकरेंची खरी कसरत असणार आहे आणि त्यांच्या आमदारांवर टांगती तलवारी अजूनही आहेच। बरोबर, उद्धव ठाकरे यांच्या आमदारांवरती अद्यापही टांगती तलवार आहे। आज जेव्हा हा निकाल आला तेव्हा विविध बाजूने प्रतिक्रिया आल्या, त्यातली एक शरद पवारांची महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया होती। ते म्हणाले की सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम असेल आणि त्यांना तिकडे त्या ठिकाणी न्याय मिळेल। तुम्हाला काय वाटते, असे कोणते मुद्दे असतील जे उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कम करतात या निकालानंतर?
नाही बघा, सुप्रीम कोर्टाने मे मध्येच राहुल नार्वेकरांना काही असे निर्देश असं नाही म्हणता येणार, पण असे काही गाईडलाईन्स दिल्या होत्या. ते राहुल नार्वेकरांनी मान्य केल्या नाही, कारण राहुल नार्वेकर त्यांचा स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात. आता पवार साहेबांचं हेच म्हणणं असेल की सुप्रीम कोर्टाला तो इश्यू समजलेला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी तो मांडला तर सुप्रीम कोर्ट ते समजून घेईल, पण त्याला वेळ किती लागेल. आता वेळेचा प्रश्न आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं राहुल नार्वेकरांना तुम्ही लवकर निर्णय द्या, कारण वेळ कमी आहे, इलेक्शन येत आहेत. आणि आता परत ही प्रक्रिया, परत ते कोर्टात जाणार, परत एक फ्रेश मॅटर येणार, मग नोटीस इश्यू होणार राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंना, ते रिप्लाय देणार, रिजॉइंडर, मग आर्ग्युमेंट्स, मग जजमेंट रिझर्व्ह राहील. ह्याच्यात तर काही कमीत कमी काही महिने किंवा एखादं वर्ष पण लागू शकतं. त्यामुळे इथून पुढे हा खूप मोठा डोंगर गाठायचा आहे उद्धव ठाकरेंना. आता त्यांना अजून अवघड झालंय आजच्या निर्णयामुळे. म्हणजे याचा सरळ अर्थ आता हाच घ्यायचा की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकटा आत्ताचा निकाल गेलेला आहे आणि यानंतर जरी सुप्रीम कोर्टात जाऊ असं उद्धव ठाकरे म्हणत असले तरीसुद्धा प्रत्यक्षामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणं, तिकडची लढाई लढणं, याचा काही राजकीय फायदा हा उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या संघटनेला, शिवसेनेला होईल असं सध्या तरी चित्र दिसत नाही आहे या निकालानंतर. हो, कारण लोकांची सहानुभूती ते मिळवू शकतील आणि आता काही लोक खूप आक्रोशित आहेत, तर त्यांना एकच आहे की ते लोकसभा आणि विधानसभा सभेत मतपेटीत ते त्यांचं मत प्रकट करू शकतील. पण आता इलेक्शन कमिशननी पण निर्णय दिलेला आहे, नार्वेकरांनी पण दिलेला आहे, ते चुकीचा बरोबर ते सुप्रीम कोर्ट ठरवेल. पण तोपर्यंत आत्ता हे निर्णय जे इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेला आहे आणि नार्वेकरांनी डिस्क्वालिफिकेशन बद्दल दिलेला आहे, तो आत्ता तुर्तास आपल्याला मान्यच करावा लागेल, जोपर्यंत उलटवला जात नाही. सुप्रीम कोर्टाने जर तो उलटवला तर. सिद्धार्थजी, याच्यामध्ये जर का ठाकरेंचे आमदार अपात्र ठरले असते तर ही जी बॅटल आहे, कायदेशीर बॅटल, ती ठाकरेंसाठी काहीशी सोपी झाली असती का, की आणखी किचकट झाली असती? नाही, त्याच्यात नाही, परत ते अवघडच झालं असतं, कारण अपात्र ठरले असते उद्धव ठाकरेंचे आमदार तर आजपासूनच त्यांची सदस्यता ही जाणार होती आणि मग पुढचं इलेक्शन येईपर्यंत, म्हणजे विधानसभा भंग होईपर्यंत किंवा त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत ते अपात्रच राहिले असते. मग परत त्यांना सुप्रीम कोर्टात जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळवणं हे अशक्यच आहे, कारण आजपासूनच ते अपात्रता सुरू झालं असेल. तर एका ह्यानी असं म्हणता येईल की नार्वेकरांनी एकनाथ शिंदेंना जर वाचवलं असलं तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांना पण वाचवलं आहे, पण ते किती दिवसासाठी किंवा किती महिन्यासाठी. कारण उद्या जर भरत गोगावलेंनी काय कारवाई केली तर मग परत हे अडचणीत येऊ शकतात उबटाचे आमदार. सिद्धार्थजी, तुम्ही सुरुवातीपासूनच या सगळ्या सत्ता संघर्षावरती, आणि जरी तुम्ही सुप्रीम कोर्टात गेला नाही, तुम्ही सुप्रीम कोर्टात जर गेला तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला विचारेल ना की तुम्ही कशाबद्दल आला आहे. तुम्ही तर पात्र आहात, अपात्र कोणच नाहीये. त्यामुळे त्यांना हेच सांगावं लागेल सुप्रीम कोर्टात की आम्ही पिटिशन केली होती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध आणि ती नार्वेकरांनी अमान्य केल्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात आले आहोत, असं त्यांना म्हणावं लागेल. अर्थात सिद्धार्थजी, आजच्या या सगळ्या निकालामधले कुठले महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात की ते भविष्यामध्ये आता परिणाम करू शकतात? बघा, महत्वाचे मुद्दे आपल्याला निकाल, आता राहुल नार्वेकरांनी त्याचा थोडाफार अंश वाचलेला आहे, आपल्याला हे डिटेलमध्ये वाचावं लागेल आणि मगच आपल्याला त्याच्यावर भाष्य करता येईल. पण राहुल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशननी जे शिवसेनेबाबतीत म्हणलं होतं तेच धागेदोरे पकडून त्यांनी पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्या मते त्यांनी हा निवाडा दिलेला आहे. आता उद्या सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधात पण डिसिजन देऊ शकेल, ते कधी येईल ते आपल्याला माहीत नाही. याच्यात बरेच मुद्दे आहेत की पक्ष कोणाचा आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं की पक्षाला अधिकार आहे प्रतोद नेमण्याचा, पण राहुल नार्वेकरांचं इलेक्शन कमिशन प्रमाणेच म्हणणं आहे की घटना न दिल्यामुळं, तांत्रिक कारणामुळे मी ठरवू शकत नाही पक्ष कोण आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांनी एका रीत्या इलेक्शन कमिशनचंच जजमेंट त्यांच्या ह्याच्यात घेतल्यासारखं झालेलं आहे आणि उद्या ह्याच्यावर बरीच चर्चा होणार आहे. आणि ह्याच्यात जी सुप्रीम कोर्टाची जेव्हा कधी जजमेंट येईल पुढे, ते एखाद्या वेळेस आपल्या इलेक्शन नंतर पण येईल, ही लँडमार्क जजमेंट असेल, कारण त्यावेळेस स्पष्टता येईल. आता वेळ कमी राहिलेला आहे, एखाद्या वेळेस महाराष्ट्रापुरतं हे नाही पण पुढच्या दुसऱ्या राज्यात किंवा दुसरीकडे होऊ नये, त्याच्यात सुप्रीम कोर्ट काही खबरदारी घेऊ शकतं त्यांच्या जजमेंटमध्ये. सिद्धार्थजी, यात आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो वारंवार या सगळ्या निमित्तानं चर्चेत आहे, कारण आधी शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं फूट पडली किंवा बंड झालं किंवा काय, ज्याची वेगवेगळे अर्थ ते स्वतः काढतायत. या सगळ्याकडे बघता हा जो पॅटर्न आहे त्यामध्ये बघता मूळ पक्षानं काढलेला एखादा आदेश किंवा एखादा काढलेला व्हीप आणि विधिमंडळ पक्ष यांच्यामधला जो संघर्ष आहे तो पुन्हा एकदा या निमित्तानं हायलाईट होताना पाहायला मिळाला.
हो, हायलाईट होताना पाहायला मिळालाच. आणि पॉलिटिकल पक्ष हे ठरवणं इलेक्शन कमिशनचं काम आहे आणि विधिमंडळ कोण आहे हे ठरवणं नार्वेकरांचं काम आहे. आता दोघांनी त्यांचं ते म्हणतील की आम्ही आमचं काम केलंय, आम्ही ठरवलंय आमच्या मते कोण आहे. आता त्यांनी हे सुप्रीम कोर्टाच्या पारड्यात परत टाकलेलं आहे. कारण हा जो अध्यक्षांचा निर्णय होता तो 1992 पर्यंत अध्यक्षांचा निर्णय हा फायनल होता. 1992 मध्ये किहोटो होलोहान जजमेंट म्हणली की अध्यक्षांचा निर्णय इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे आता तुम्ही 30 दिवसाच्या आत या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे आता नार्वेकरांनी पण निर्णय असा दिलाय तो त्यांना स्टँड करावा लागेल. म्हणजे त्यांनी निर्णय दिलेला आहे पण तो सुप्रीम कोर्टात स्टँड होईल का नाही हे आपल्याला काही महिन्यात समजेल की त्यांचं सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आल्यावर. आता ते डिसिजन इलेक्शनच्या आधी येतं का नंतर येतं ते आपल्याला सांगता येणार नाही. बरोबर. यामध्ये त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. नार्वेकरांनी आज जरी प्रत्यक्षामध्ये निकाल दिलेला असला तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये हे पक्क झालेलं आहे आता की याला आव्हान दिलं जाणार आहे. पण त्यातनं नेमका न्याय आणि त्याचा नेमका फायदा जो ठाकरे गटाला अपेक्षित आहे तो मिळणार का, हा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. धन्यवाद सिद्धार्थजी या सगळ्या विश्लेषणासाठी.